नमस्कार मित्र हो, आम आदमी का सिपाही JP शेट्टी मैसूर कर्नाटकामध्ये आणि इथे या गार्डनमध्ये जेवढ्या बायका तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या मराठी आहेत. आता तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य झालं असेल, पण सांगलीतले काही आपले मराठी बंधू, ही चौथी पिढी आहे म्हणते ताई, की सांगलीतले आपले काही बंधू इथे मैसूर महाराजांच्या काळात इथे आले आणि ही त्यांची चौथी पिढी इथे राहते. हा हळदी कुंकूचा समारंभ, ताई म्हणतात की मी थोडासा लेट झालो, पण ताई आपल्याला म्हणजे मराठी संस्कृती आणि वटपौर्णिमा याच्याबद्दल काय माहिती देतील. ताई बोला. वटपौर्णिमा हा सण थोडंसं मोठ्याने बोला. वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात खूप जास्ती प्रचलित आहे. हां कारण का तर सत्यवान जो होता तो सावित्रीचा पती, तर तो वडाच्या झाडावरून झाड कापताना पडला खाली आणि त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याला यमराज घेऊन जात असताना सावित्रीने तिच्या पावित्र्याने किंवा तिच्या हट्टाने सत्यवानाचा प्राण पुन्हा एकदा वाचवून परत घेऊन आली. हे व्रत आहे आणि त्या निमित्ताने अजूनही महाराष्ट्रात घरोघरी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येऊन वडाची पूजा करतात, सत्यवान सावित्रीची कथा सांगतात आणि वडाची पूजा केल्यानंतर त्याला हाच पती आम्हाला 7 जन्म मिळू दे म्हणून वडाची पूजा करून 7 वेळा त्याला फेरी घालतात. कच्चा धागा घेऊन वडाला फेरी घालतात. बरोबर. हां, आणि तो हा सण आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते तसं होतं किंवा नाही हा माहीत नाही, परंतु ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि पुढेही चालत राहावी. या आपल्या विजयलक्ष्मी ताई आहेत. विजया लक्ष्मण मोरे. विजया लक्ष्मण मोरे, सॉरी. आणि पुष्पा संभाजी शिंदे. मराठाच का तुम्ही? हो हो, बघा हे हो, हे म्हणजे ते आडनावावरनच कळलं की शूरवीर आडनाव आहेत हे सगळं. हे सगळे मराठीच आहे. हो, बोला ताई बोला. नाही का? ठीक आहे. कोणाला बोलायचं? म्हणजे ह्या सणाबद्दल तुम्हाला म्हणजे काय बोलायचं आहे का? हा सण म्हणजे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? मला नाही बोलायला, त्यांना ताईंनाच बोला. हां हां, ठीक आहे, काय हरकत नाही. पण मी म्हणजे असं मला वाटतं की मैसूरमध्ये मराठी म्हणजे मराठी मुळाची ओके. तर मराठी मुळाचे आपले ताई या म्हणजे ह्या गार्डनमध्ये आहेत आणि एका पब्लिक प्लेसमध्ये हा सार्वजनिक सण म्हणजे हळदी कुंकू हा समारंभ हे सोशल म्हणजे युनिटीमध्ये, म्हणजे आपल्या समाजामध्ये एकी यावी आणि आपल्यामध्ये एक प्रेम राहावं या हेतूने हळदी कुंकू समारंभ असतो. तर ताई, मला एवढंच सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या आपल्या मराठी आपल्या बहिणींना, आपल्या आईंना इथे बघून, आपल्या मावशींना इथे बघून मला खूप आनंद झालेला आहे. आणि हा व्हिडिओ जेवढे आपले मराठी बांधव महाराष्ट्रभर किंवा देशभरात, विदेशात जिथे पण बघतील त्यांना खूप आनंद होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटका.